तुझ्यावरच घडते। झालं ते सगळंच अनपेक्षित आणि विचित्र आहे। काही काही माणसांशी आपले वेगळेच ऋणानुबंध जुळलेले असतात आणि अशा माणसांच्या जाण्याने नात्याचीच नाही ग, सगळ्या आयुष्याचीच एकंदरीत वीण उसवून जाते। आपल्याला सवय असते ना काका एखाद्या माणसाची, सतत घरात वावरताना सहन नाही होत। बस बेटा। मामा, मी आता मोहितवर पण रागवत नाही। आईचं लक्ष नसतं ना त्याच्याकडे म्हणून। मोहित काल रडत होता ना म्हणून मी त्याला बाटलीने दूध पाजलं। आता तुला खायला आणलं, मोहित दूध प्यायला। आता तू पण खा ना। अजून मी पण नाही खाल्लं। मायाने कबुली दिली आहे पोलिसांकडे, तिनेच केलं हे सगळं। आपल्याला नाही ना तिच्यासारखं माणसाला मारता येणार, आपल्याला नाही तिच्यासारख्या खालच्या थराला जाता येणार। नाही तर ती जर समोर आली असती ना तर तेही केलं असतं कदाचित आपण। आयुष्यातून उठवायची एक संधी सोडली नाही ग तिने। काय वाईट केलं होतं तिचं आपण एवढं? पण कुणाचंच काहीच वाईट केलं नाहीये ताई, तरी आपल्या बरोबर हे सगळं नशीबही आपल्याला साथ देत नाही। या कमेन। काय सर, या चेक्सवर मॅडमच्या सह्या हव्या होत्या। काही महत्वाचे चेक्स आहेत का? माझ्या सह्या नाही चालणार? नाही सर, सॅलरीचे चेक्स आहेत, तेव्हा कंपनीच्या मालकाच्या सह्या लागतील। ठीक आहे, मी घरी घेऊन जातो। ठीक आहे। अजून काही सांगायचं? सर, मी ऐकलं होतं की आपण इंटरव्ह्यूज घेत आहात। हो। पण सर, आपल्या कंपनीमध्ये वेकन्सीज आहेत कुठे? मी कंपनी एक्सपांड करण्याचा विचार करतो आणि त्यासाठी जास्त स्टाफ लागणार आहे। नवीन आयडियाज एक्सप्लोर करण्यासाठी कामाचा स्पीड सुद्धा वाढवावा लागणार आहे अरेकर, आणि त्यासाठी यंग आणि फ्रेश ब्लडची गरज आहे। पण सर, आपला स्टाफ चांगला एफिशियंट आहे असं तुम्हाला वाटतं? आज जग ज्या स्पीडने पुढे जात आहे त्या कंपॅरिझन मध्ये हा स्पीड खूप कमी आहे, आणि जे वयस्कर लोक इथे आहेत म्हणजे माझ्यासारखे। ठीक आहे, मी येतो। या चल, खायला आणलंय, खाऊन घे। नाही काकू, नकोय काय खायला। मनाने ते आपल्या जवळच असतं बघ। साधनाताईचं पण मन इथेच असणार, तुमच्या जवळ। ते बघत असणार, त्यांना किती वाईट वाटत असेल की तुम्ही जेवत नाही म्हणून। तुम्ही जेवा, त्यांना नाही तर लई सॉरी वाटेल। जेवा। हो, ठीक आहे। काळजी घे। काय मग काय म्हणतात आपले पावसाळी मित्र? पावसाळी मित्र संकेत, अगं तो हसल्यावर ना पाऊस पडतो असं त्याला एका मुलीने सांगितलंय। कोणी सांगितलं? कोणी म्हणजे काय? मी काय? अर्थात मी त्याला सांगितलंय की हा ॲटिट्यूड तिच्याशीच ठेव जिच्याशी तू लग्न करशील। बरं दीपा, संकेतसाठी दुआ कर, त्याला लवकरात लवकर एखादी चांगली मुलगी मिळू दे। म्हणजे कसं आहे, आपल्याला ही मस्त पार्टी मिळेल। राधिका, यू आर सिक, यू आर रिअली सिक। रोहित बोलतोय। बोल। कशी आहेस तू? बरं वाटतंय का आता? खूप डोकं दुखतंय रोहित। ताई कशी आहे आता? ठीक आहे। अपराधीपणाच्या भावनेनी सतत कुठेतरी एकटी बसलेली असते, कशात काही लक्ष नसतं, फक्त मोहितचं रडणं तेवढं ऐकू येतं तिला। बरं, इथे ऑफिसमध्ये सगळं काही ठीक आहे, तू अजिबात काळजी करू नकोस। स्वतःची आणि घरच्यांची काळजी घे। येतो लवकर।